नमस्कार मित्रांनो, आज मी वसईच्या इथे एक रिसॉर्टमध्ये आलेलो आहे. हा माझ्या मित्रांनी रिसॉर्ट बुक केला होता. त्याच्यासाठी मी व्यवस्थित चांगला आहे. हा रिसॉर्ट येण्यासाठी भरपूर वेळ लागला आम्हाला. तर काही गोष्टी अशा असतात. रिसॉर्ट भरपूर मोठा आहे, परिसर खूप चांगला आहे. परिसर बघण्यासाठी मी रूममधनं बाहेर आलेलो आहे आणि हा रस्ता रिसॉर्टकडे जाणारा आहे. मी आता गेटवरनं रिसॉर्टकडे चाललेलो आहे. तरी पण सुंदर असा डोंगर आहे, सुंदर झाडी, सुंदर असं आनंददायक आम्हाला हा रिसॉर्ट मिळाला आहे. रिसॉर्टची जी मजा असते त्या डोंगराच्या इकडनं ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी बघण्यासारख्या असतात, आनंद घेण्यासारख्या असतात. आणि ह्या गोष्टीसाठी आपण आपल्या घरातून बाहेर पडण्यासाठी थोडक्यात म्हणजे पाऊस संपलेला आहे, एकदम कडक ऊन पडलेलं आहे. या उन्हामध्ये आम्ही फिरायला आलेलो आहे आणि मी आता रिसॉर्टच्या साईडने चाललो आहे. मोठा एक बंगलो आहे. या बंगल्यामध्ये हे माझे काही मित्र आहेत. हे मित्र बरोबर आलेले आहेत आणि ह्या सगळ्या आमच्या गाड्या. आमचा निंगलुशीचा ग्रुप आहे. शाळा निंगलुश स्कूल कुर्ला, नेहरू नगर. निंगलुशीमधले आमचे 20-25 वर्षापूर्वीचे जे मित्र आहेत ते मित्र आम्ही एकत्र आहेत. त्या मित्रांना घेऊन आम्ही वसईला पिकनिकला आलेलो आहे. आणि हा जो माझा मित्र आहे हा आशिष खूप महत्त्वाचा मित्र आहे. आशिष खातू हा माझा खास मित्र BHT मध्ये जॉब करत आहे आणि शाळेत असताना आम्ही एकत्र होतो. याची खास गोष्ट म्हणजे एक तुम्हाला सांगू का, एक चांगला डान्सर आहे आणि दुसरं म्हणजे आमच्या शाळेच्या समोरच्या ग्राउंड फ्लोअरला हा नेहमी म्हणजे त्याचा रूम असायचा. आम्हाला आत्ताही खूप आठवण येते. आम्ही मधली सुट्टी का शाळेत जात असताना आम्ही काय करायचो, याच्या घरी जायचो, पाणी प्यायचो, आनंद वाटायचा त्यावेळेला. आणि ही गोष्ट आज एक जण काय विचारतो, शेंगदाणे आले काय? असे शाळेतले मित्र आहेत. निंगलुशी ग्रुप आमचा. निंगलुशी ग्रुपमधले सगळे माझे मित्र आहेत. सगळे एकत्र आम्ही जमलो आहे. हा नितीन पाटील, हा नितीन पाटील आहे. हा खास नितीन कदम. हा आणि हा किशोर मुंगेकर, हा खास मित्र किशोर मुंगेकर. हे एकदम जवळचे, एकदम खास, एकदम खास समाजसेवक आमचे, एकदम खास. कुठे जा, कधी फोन करा, काही करा, आठवड्याने कधी फोन केलं, सर कसे आहेत, काय मजा, आठवण येते, बरं वाटतं जरा. आणि हे खास माझे मित्र, हा आमचा धर्मा, एकदम खास मित्र. LIC मध्ये जॉब करतो आणि आमच्या LIC नाही, बजाज मध्ये काम करतो. फ्रीलान्सिंग आणि इन्व्हेस्टमेंट अँड इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, मेडिक्लेम, व्हेकल इन्शुरन्स सगळं आहे. आणि आमचे काय काम वगैरे अडले तर आम्ही यालाच फोन करतो, याच्याकडनं सगळी माहिती घेतो आणि सब दुखों की दवा आहे हमारे पास. आणि भरपूर मेहनत आणि मदत करतो आम्हाला. कधी रात्री फोन करा, काही करा, आठवण आली तर आम्ही फोन करतो, मजा करतो. आणि जोक एवढे जोरात करतो का बघायला नको, खूप हसायला येतं आम्हाला. हा चंदू ब्राह्मणे, हा शाळेतला मित्र. आम्ही सगळे एकत्रच असतो आणि एकत्र सगळे आलेलो. हा चंदू ब्राह्मणे BHT मध्ये जॉब करतो आणि एकाच शाळेत होतो, एका क्लासमध्ये पण होतो. आणि आम्ही आता सध्या पिकनिकला आलो. आमच्या शाळेचा ग्रुप आहे सगळा.
आम्ही मध्ये जातो, आम्हाला वेळ मिळतो, कधी मिळत नाही, तरी पण आम्ही प्रयत्न करतो याचा. पण आज मला वाटतं 2-3 वर्षानंतर मी इथे आलो यांच्याबरोबर. जुनी आठवणी शाळेतल्या जुनी आठवणी जरा मनात आल्या. कसं वाटलं? आणि कसं वाटतं कसं? शाळेतले मित्र सगळे एकत्र आल्याने खूप आनंद वाटतो. पण कसं असतं, जॉब असल्यामुळे काय काय गोष्टी कशा होतात मिळत नाही. पण आता आम्ही वेळ काढून आलेलो आहे, आनंद वाटतो, भरपूर मजा वाटते. आता रिटायरमेंटच्या नंतर येत जा. आता याच्यानंतर आता बघू कसं काय करायचं, सगळा जॉब बघायचा आणि त्याच्यानंतर बघूया. हे सगळे मित्र आहेत, हे सगळे मित्र आहेत. दिवाळी भावाला दर 2 दिवसांनी एकदा राऊंड मारा. या साईडला या इकडे हां इकडे क्लिअर, इकडनं क्लिअर. हे माझे 2 मित्र आहेत, कमलेश देसाई, हा माझा मित्र विजय नटे. हे पोलीसमध्ये आहेत, हे जॉब करतात. मला बरं वाटलं आहे, शाळेतले मित्र आहेत सगळे. आम्ही 15 ते 20 जण शाळेमधले एकत्र आलो. खूप दिवसांनी आम्हाला एकत्र भेटायला मिळालं. नाही तर प्रत्येकाचा जॉब असतो, प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार येत असतो. तरी पण मी वेळ काढून आलो. शाळेतले मित्र आहेत आणि एकत्र राहणं आणि एकत्र बोलचाल करणं, शाळेतल्या आठवणी ज्या असतात ज्यावेळी आम्ही करतो त्यावेळी खूप आनंद वाटतो. परत ते दिवस आम्हाला मिळत नाही, म्हणून आम्ही वेळ काढून ह्या ठिकाणी आलेलो आहे. आणि तरी पण आम्ही किती मजा करायची, काय करायची, आम्ही पुढे करणार आहोत. जे काय असेल त्यावेळी मी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि पुढच्या गोष्टी आम्ही जरा मदत करण्यासाठी प्रयत्न करतो. आणि हा मेन क्रिकेटर आहेत शैलेश, हा माझा मित्र खास शैलेश. हा याचा संदीप याचा खास मित्र. म्हणजे हा आमच्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेतो. म्हणजे आम्हाला जे काय अडचणी आल्या, काय झाल्या, दुसऱ्या गोष्टी म्हणजे याचं काम असं आहे, हा मेन क्रिकेट खेळतो आणि लोकांना म्हणजे जे काय मित्रमंडळी, मित्र कोण असतील किंवा त्याच्या कंपनीतले कोण असतील त्यांना गाईड करतो. क्रिकेट कसं खेळायचं, काय खेळायचं, कसं करायचं, ह्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. हा पण माझ्या शाळेतला मित्र आहे. आम्ही एकत्र आलो आहे सगळे. आता बघू मजा करायची, कसं करायचं ते आम्ही करतो पुढे. धन्यवाद. हॅलो, हाय धर्मा, हाव आर यू? फाईन अँड थँक्यू. ही शाळेतली मैत्री. खूप दिवसांनी मला हिच्यावर बोलायला मिळालं, हिच्यावर पिकनिक जायला मिळालं. मला जॉब असल्यामुळे मला काही करता येत नव्हतं आणि अशा काही शाळेतल्या गोष्टी असतात. खूप बरं वाटतं. 20-25 वर्षानंतर आम्ही एकत्र येतो आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने वेळ काढून येत आहे आणि मित्रपणा आणि दोस्ती ठेवणे ही आज लाख मोलाची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या धकाधकीच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण आज शाळेमध्ये म्हणजे आपण जवळजवळ आम्ही 83-84ला आम्ही पासआउट झालेलो आहोत 10वी शाळेमध्ये. तरीसुद्धा आज आम्ही एवढ्या आमच्या कामाच्या व्यापातून वेळ काढून आम्ही एकमेकांशी कनेक्ट आहोत थ्रू व्हॉट्सअप. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळतो तेव्हा आम्ही पिकनिकला एकमेकांना भेटतो. आम्ही 4 गोष्टी एकमेकांशी शेअर करतो. आम्ही 2 दिवस खूप मस्तीमध्ये ही हू काढतो आणि ते आमच्यासाठी अशी एक रिज्युविनेशन असतं, ताकद असते. तो सगळा साठा आम्ही एकत्र घेऊन परत आम्ही आमच्या कामामध्ये व्यापात आम्ही व्यस्त होऊन जातो. धन्यवाद मॅडम, खूप छान सांगितलं, खूप छान बोलला. मलाही आनंद वाटला मॅडम. पनीर राइस है और उसको क्या बोलते हैं, पापड़, सलाद और स्वीट में सेवई खीर. अच्छा, दाल राईस, सूखा चिकन, ग्रेवी चिकन, हाँ, और मटर पनीर, और सलाद, पापड़, और स्वीट में सेवई खीर. अच्छा, आपका नाम पूरा बताओ. महेंद्र कुमार राज भारती. ओके, थँक्यू सर. हा जो व्यक्ती होता जेवण बनवणारा होता, ही बाकी त्यांची पूर्ण टीम आहे. हे ओनर आहेत. तुझं नाव काय? हां, हे सगळे टीम बरोबर राहणारी मित्र आहेत ते. हा संपूर्ण चालू आहे आमचं काम. बघू असं कसं करायचं, काय करायचं, त्याप्रमाणे चाललेलं आहे. एवढा मारला त्याला, त्याची आणि याची सुरुवात ठरलेली होती.
हे असे मित्र आहेत, असे मित्र आहेत म्हणजे काय? म्हणजे एकदम ऍक्टिव्ह हे असे मित्र बघा ना. ह्या गोष्टीला अर्थ आहे हसणं महत्वाचं आहे, लांब येऊन हसणं महत्वाचं आहे. हा माझा उद्देश होता, म्हणून हे मित्र बोललो, किती हसले आणि जो केला बाकी 4 हसले. या गोष्टीला महत्व आहे मित्रांनो. हसणं जगात महत्वाची गोष्ट आहे. पैसे देऊन पण कोण हसत नाही, पण आम्ही हा खास मित्र आहे, हा खास मित्र आहे. याने बाटली फोडली आता. काळजी हो ना. युट्यूब लाईव्ह आहे का फेसबुक लाईव्ह आहे? दोन्ही पण आहे. दोन्ही सोडा आहे ना. एक सोडा दे सर. सोडा एक, पाण्याच्या 2 बाटल्या, एक स्प्राईट, साधारण असेल ना, एक स्प्राईट आणि एक सोडा. एवढा मोठा रूम आहे. या गोष्टी मोठा बंगल्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. काही गोष्टी चांगल्या असतात, काही समजण्यासारख्या असतात. हा मोठा बंगला आहे. 4 रूम आहे.